चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करा. फळांची आईस्क्रीम तुम्ही खाल्ली आहेत ना? फळांची आईस्क्रीम आपण नेहमी नॅचरल आईस्क्रीममध्ये मोडतात. जास्त करून ही आईस्क्रीम नॅचरल आईस्क्रीममध्ये मोडतात. म्हणजे कोणतेही फळ असू दे, अंजीर असू दे, सीताफळ असू दे, स्ट्रॉबेरी असू दे, अननस असू दे, अशा प्रत्येक गोष्ट आपण ह्या आईस्क्रीममध्ये शेवटी मिक्स करायची असते. शेवटी, आधी नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडासा क्रश घालू शकता त्याच्यामध्ये आणि तयार करू शकता. शहाळ्याचं आईस्क्रीम पण खूप छान होतं. शहाळं असतं ना, ते नुसतं क्रश करून घ्यायचं किंवा तुम्ही ते घालायचं. मध्ये मध्ये त्याचे काप आले पाहिजेत. आपण जेव्हा खातो ना तेव्हा त्याचे काप येतात. खूप छान लागतात ते. तेही बघा, मलई असते ती. अर्धा लिटर दूध, पाव वाटी साखर, एक वाटी शहाळ्याची मलई घ्यायची आणि सजावटीसाठी आपण स्ट्रॉबेरी किंवा तुम्हाला काही रोज पेटल्स पण खूप छान लागतील त्याच्यामध्ये, ते पण घेतले तरी चालतील. चांगलं दूध उकळून घ्यायचं, त्यात साखर घालून उकळून थंड करून ठेवायचं. मग शहाळ्याची जी मलई असते ना, ती गार झालेल्या दुधात मिक्स करायची, कालवायची. म्हणजे तुम्ही त्या समजा जर तुमच्याकडे थोडंसं जाड मिळालं आणि पातळ पण शहाळ्याची मलई असेल तर ती कुस्करून घालता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये, तर ती घालायची. किंवा जाड असेल तर त्याचे बारीक छोटे छोटे तुकडे करायचे आणि घालायचं सगळ्यात शेवटी. म्हणजे गार झालेल्या दुधामध्ये घालायचं. नंतर ती हे जे मिक्सरमधून काढायचं की पाहिजे तर थोडंसं दूध असं जे मिक्सरमधून काढायचं. थोड्याशा दुधामध्ये आपण थोडीशी मलई घालायची याची शहाळ्याची आणि ती मिक्सरमधून लावून काढायची, म्हणजे त्याला घट्टपणा येण्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी आणखीन शहाळ्याची मलई वरून घालायची, आतमध्ये घालायची आणि मग ते फ्रीजरमध्ये साधारण 5-6 तास ठेवून द्यायचं आतमध्ये. आणि मग बघा ते छानपैकी सेट होईल. नंतर फ्रीजमध्ये सेट करण्यास ठेवायचं. आणि सर्व करताना स्ट्रॉबेरी किंवा रोज पेटल्स असतात आपल्याकडे, जर नसतील तर मिळवा बाहेरचे. तसं काही गोष्टीने छानपैकी टुटी फ्रुटी घातली तरी छान लागेल. ते घालायचं वरती सजावटीसाठी आणि ते खायचं. खूप छान लागतं. मस्तपैकी शहाळ्याचा उपयोग करून घ्यायचा असा वेगळा. ओके.